आता आपण विश्राम करा देवा. होय महर्षी. आपल्या सेवेसाठी मी उपस्थित आहेच, परंतु माझ्या अनुपस्थितीत माझे शिष्यगण देखील आपल्याला काही कमी पडू देणार नाहीत. संकोच बाळगू नये. उत्तम. यावे मुनिवर. नारायण नारायण. देवी, माझा नमस्कार स्वीकार करावा देवी. नमस्कार पोहोचला. बोलावे. आपली भेट नाही, दर्शन नाही म्हणून आलो. नाही, हे खरं उत्तर नाही. काही कारण असल्याशिवाय तुम्ही येणार नाही मुनिवर. खरं तर कारण आहे, परंतु दर्शन घ्यावे हाही हेतू होता. त्यात श्री खंडेराय गडावर नाही, तुमचे शिष्य इथे नाही. बानू, मग तुम्ही कोणाला भेटणार? श्री विष्णू, श्री महालक्ष्मी देवी यांच्याशी तुमची भेट होतच असते. क्षमा असावी माते, परंतु मला खरंच भेटता आलं नाही. चिंतेत दिसत आहात मुनिवर. भय बाळगू नका, सांगा. देवी, आपण मला शासन करावे म्हणून मी इथे आलो आहे. मी तुम्हाला काय शासन करू? असे काय केले आहे तुम्ही? मला अभय द्यावे देवी. म्हणजे नक्कीच भयंकर काहीतरी घडले आहे, की तुमच्यामुळे घडले आहे? तरीही मी अभय द्यावे? देवी, माझा हेतू चांगलाच होता, परंतु मी जसे ठरवले तसे घडले नाही. म्हणजे माझ्या हातून थेट अपराध घडला नाही म्हणून अभय दिले तुम्हाला मुनिवर. सांगा. क्षमा असावी माते, परंतु माझ्याच मुळे श्री खंडेराय बानूच्या वाड्यावर राहायला गेले आणि पर्यायाने आपल्याला सोडून तिच्या बरोबर वनात गेले. बानू, देवा, आलायसा वय तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते. माझी? ओहे, मला बोलायचं आहे तुमच्या संग. देवा, तुम्ही चौडपासनी गडावर माघारी पाठवलं, पर ते कशापायी केलं हे नाही कळलं मला. तुम्हासनी सांगायचं नसल तर नका सांगू, पर बानू, मी चौडपांना जेजुरी गडावर पाठवलं कारण मला असं वाटतं की त्यांची तिथे आवश्यकता भासेल. पर गडावर तर विष्णुदेव आहे ती, लक्ष्मी देवी आहे ती. होय, त्यांच्यावर गडावरील सर्व दायित्व असलं तरी त्यांच्या सहाय्याला कोणीतरी हवं आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय झालं देवा? बानू, याआधी मी तुला काहीच सांगितलं नाही, कारण तशी वेळच आली नाही. पण आता मी तुला सांगतो आहे. जेव्हा मी तुझ्या बरोबर बाहेर जाणार आहे असं म्हाळसेला सांगितलं,
तेव्हापासून म्हाळसेने मौन धारण केलं होतं. म्हणजे तुम्ही माझ्या संग येणार याचा त्रास झाला असेल त्यासनी, लई राग केला असेल. नाही, ह्यावेळी ती शांत होती, माझ्यावर रागवली देखील नाही. मला जाऊ नका असं देखील म्हणाली नाही. काय सांगतायसा देवा? होय बानू, तिच्या ह्याच वागण्याचं आश्चर्य वाटतंय मला. कारण याआधी ती अशी कधीच वागली नव्हती. तेव्हा आता ती अशी का वागत आहे हेच कळत नाहीये. अन्याय याचा विचार करत होते का माझ्या पायी तुम्हासनी त्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं असेल? वाडेव बा, मावशी, रंग्या समदे समदे हाच विचार करत होते का म्हाळसाताई आता काय करत्या? गडावर देखील तिच्या ह्या अशा वागण्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. तिच्या मनातलं कोणालाच कळत नाहीये. ती अशी का वागत आहे ह्याचा प्रश्न सर्वांनाच अस्वस्थ करत आहे, विचार करायला लावत आहे. तेव्हा एक विचारू का? विचार बानू. महाराज म्हणले होते आणि तुम्ही बी म्हणला होता का एक दिवस असा येईल जेव्हा म्हाळसाताई मला जवळ करत्याल. आता तो दिवस जवळ आला आहे का? म्हणजे बानू, आता तुला देखील हे मी कसं सांगू? म्हाळसा तुला निश्चितच जवळ करेल, पण त्यासाठी ती कोण आहे हे तिला कळणं अत्यंत आवश्यक आहे, आणि तरच ते शक्य आहे. काय झालं देवा? काही नाही बानू, पण ह्या क्षणी मी तुला काहीच सांगू शकत नाही. कारण तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या क्षणी माझ्याकडे नाही. पण तरीही तू म्हणतेस तसं कदाचित नसेलही, पण कदाचित असेलही. आता जर तू म्हणते आहेस तसं जर असेल तर ह्याचा अर्थ म्हाळसेला ती कोण आहे हे आधीच कळलं आहे. नारद मुनींशी देवींचं बोलणं झालं असेलच. मला देखील काय घडलं आहे हे जाणून घ्यायला हवं. बंधू, मी आलो आहे हे देवींना कसं कळलं? या बंधू, तुम्ही याल याची मला खात्री होती. देवी, खरं तर मी तुम्हाला उद्याच भेटायला येणार होतो, परंतु गडावर तुमची नारद मुनींशी भेट झाली असं कळलं म्हणून आलो. शुभम भवतु. काय झालं? श्री खंडेराय आले आहे.